सोलापूर जिल्ह्यात एका छोट्याशा गावात रमेश आणि त्याची आई सईबाई राहत होती. सईबाई स्वामींची निष्ठावंत भक्त नव्हती, पण रमेशला त्यांच्यावर अजिबात विश्वास नव्हता. एकदा रमेशचा कमावलेला पैसा प्रवासात चोरीला गेला. रमेश रडू लागला. रमेश निराश झाला. स्वामी, हे कसले स्वामी म्हणत आई सईबाई स्वामींच्या फोटोवर आक्रोश करत होती. निराश झालेला रमेश, कशाचे स्वामी, माझा पैसा गेला. त्याच्यावर सईबाई त्याला शांत केले आणि डोळे मिटून स्वामींचा धावा केला. तेव्हा अचानक घराबाहेर एक वृद्ध फकीर उभा राहिला. फकीर रमेशला म्हणाला, अरे मूर्खा, तुझे पैसे विठ्ठल मंदिराच्या जवळ धर्मशाळेत जुन्या मंदिराच्या पिशवीत सापडतील, जा. रमेशला नवल वाटले. त्याने धावत जाऊन पाहिले आणि खरंच त्याचे पैसे तिथे सुरक्षित होते. रमेश ओरडून आईला मिठी मारली आणि स्वामींच्या चरणावर नतमस्तक झाला. स्वामींची माफी मागितली. तुम्हाला जर स्वामींच्या जीवनात असा खरोखर चमत्कार घडवायचा असेल तर कमेंटमध्ये ओम श्री स्वामी समर्थ म्हणा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.